स्वर्गीय गोपीनाथ बजागे शैक्षणिक व सामाजिक संस्था के नंदू बजागे, संतोष गौरू घरत, शिव कुमार मिश्रा व रमाकांत भोईर के भिवंडी तालुका तेलीचाल महाराजा होटल के पास काटई में लिटिल स्टार प्रे स्कूल का भव्य उद्घाटन जिला परिषद सदस्य अशोक घरत के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर जिला परिषद सदस्य अशोक घरत, मनपा माजी नगर सेवक नितिन बजागे, ग्राम पंचायत काटई सरपंच छाया विनोद पाटिल, काटई उप सरपंच राजेश महात्रे, काटई माजी सरपंच अलका पाटिल, समाज सेवक मच्छिंद्र घरत तथा सर्व सम्मानित ग्राम पंचायत सदस्य, मान्यवर, नातेवाईक, मित्र मंडली व काटई गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान स्वर्गीय गोपीनाथ बजागे शैक्षणिक व सामाजिक संस्था के नंदू बजागे, संतोष गौरू घरत, शिव कुमार मिश्रा व रमाकांत भोईर ने शालो पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। इस कार्यक्रम का संपूर्ण सूत्र संचालन श्याम नवाले सर ने किया। पूर्ण कार्यक्रमाचं उद्घाटन करून आपण या संस्थेचे फ्रेंड असतात त्यावेळी त्यांना विनंती करतो की प्लीज आपण या शाळेचं उद्घाटन करावं। माननीय गरज साहेब कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न झाले आहे। सर्वांनी कृपया हो जाए, हमारी बेटियों का आत्मान हो सके। त्यानंतर नंदू काँग्रेस देशात ओपनिंग सेरेमनी ऑफ लिटिल स्टार पुढे संताराम दिशा त्यांनी शाळा स्थापन केलेली आहे। उच्च विद्यार्थ्यांनी याचा प्रवीण गायकवाड यांचा स्वागत करे। नेहा यादव मैडम ने विनोद महाराज का स्वागत के लिए मनसुख कुमार के हो रहे नेहा मैडम से जोर से ताली बजाओ। जानकारी के उपस्थित झालेले जोरात टाळ्या वाजवा। त्यांचा अमित भोई रवि जी जोरात टाळ्या वाजवा। ज्येष्ठ बघितलेले असतात म्हणून त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवायचे असतात। जोरात टाळ्या बजाओ। एक समाज सेविका शेजारी भोई त्याचप्रमाणे अनुराग भोई प्रीमियर स्कूल अशी प्रीमियम हा विषय सर्वांना माहीत प्रीमियम
सर्वांसाठी हा एकदम आवडीने ठरलेला फिल्म असतो. त्याच्यामुळे या संस्थापक अध्यक्षांनी आमच्या गावात ही संस्था चालू केली आहे. त्याच्या मुले ही लहान मुलं जसं उदाहरण आपल्या मराठीत बालवाडी होती जाते, तसंच सिनियर KG, ज्युनियर KG आणि शिशुविहार या पद्धतीने लहान मुलांना आपले तशा पद्धतीने आपली मुलं या प्रीमियम शाळेतून भविष्यातील एक चांगले सज्ञान अशी मुलं होऊन येणाऱ्या काळासाठी शाळेमध्ये कॉलेजमध्ये असे चांगल्या पद्धतीने विद्वान होऊन एखादा डॉक्टर, इंजिनियर किंवा शिक्षक म्हणून आपला या काटे क्षेत्रातील शिक्षण घेणाऱ्या या सिनियर शाळेच्या वतीने जे संस्थापक अध्यक्ष बजागे सर यांना मी विनंती करतो की आपण येथे जे पण शिक्षणाचा जो दर्जा द्याल तो दर्जा चांगल्या पद्धतीने देऊन येणाऱ्या काळात इथेची भरपूर मुलं येण्याची संभाव्य आहे. कारण इथे कामा, काटई, खारीपार अशा क्षेत्रात आतापर्यंत असे कुठलेही चांगल्या पद्धतीचा भव्य काढलेला नाही. तर आम्हाला आनंद होत आहे या काटे ग्रामपंचायत आणि मी सगळ्या ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामपंचायत काटेच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळासाठी आपण चांगल्या दर्जाची मुलं बनवून आमच्या गावाचं नाव उज्ज्वल करा. आणि मी जास्त काय बोलत नाही. मी आमच्या सर्व माझ्या जिल्हा परिषद काटेच्या गटाच्या वतीने आणि व्यासपीठावर बसलेल्या यांच्या सर्वांची नावं घेत नाही यांच्या सर्वांच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळासाठी सर्वांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिक्षण ही काळाची गरज आहे. आपल्या मुलांना योग्य संस्कार करणं ही जबाबदारी पालकांची असते आणि म्हणूनच आपल्याला शिशु, ज्युनियर KG, सिनियर KG आणि त्यानंतर प्रथम वर्ग यासाठी अतिशय दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणारे बजागे फॅमिली, त्या संस्थेचे असलेले सगळे मेंबर्स यांना मी प्रथमतः शुभेच्छा देतो. आणि यहाँ पर जितने भी पेरेंट हैं, अभी शिक्षण बहुत महंगा होते जा रहा है. बच्चे की पढ़ाई कौन से स्कूल में कर रहे हो इससे बहुत डिपेंड होता है. स्कूल तो हर जगह खुल रहे हैं, खाली पैसा लेने का, बच्चों को 3 घंटा बिठाने का, घर छोड़ देने का, इसे एजुकेशन नहीं कहते. एजुकेशन के लिए तालीम चाहिए, किताब चाहिए, प्लेसमेंट चाहिए, अच्छी जगह चाहिए. और आप सब जानते हैं कि ये जगह कितनी बढ़िया है. आप अंदर बेंचेस देखेंगे तो बेंचेस भी बढ़िया बढ़िया बना है. इसलिए बच्चों को ऐसी जगह भी चाहिए कि जहाँ पर टीचर अच्छे हो, मैनेजमेंट अच्छे हो. और आप सबको मालूम है कि बजागे फैमिली, गरज फैमिली ने स्कूल जो ओपन किया है तो ये बच्चों को बड़ा करने के लिए, बच्चों को पढ़ाने के लिए और बच्चा यहाँ पर सेफ रहना चाहिए. इसलिए आप सभी इस मोहल्ले के जितने भी नागरिक हैं, जितने भी बुजुर्ग हैं, उनको मैं विनती करता हूँ कि अच्छी स्कूल में अपने बच्चों का दाखिला कीजिए. और इसके लिए लिटिल स्टार प्री स्कूल, इससे बढ़िया कोई स्कूल आजू बाजू में नहीं दिखाई देता. मैं 30 साल से भिवंडी में सर्विस करता हूँ. मुझे मालूम है कि कौन से बच्चे होने आ रहे हैं, कहाँ पर अच्छा एजुकेशन मिलेगी, कहाँ पर अच्छा तालीम मिलेगी. और इसलिए मैं खास करके ये प्री स्कूल के ओपनिंग के लिए आया हूँ. मुझे मालूम है कि हमारे स्टूडेंट, हमारे भाई यहाँ पर अच्छी तालीम देंगे. अपने बच्चों का भविष्य बनाना है, अपने बच्चों का आगे जाके फ्यूचर डेवलप करना है. इसलिए प्लीज से यानी शिशु विहार, थोड़ा सा सीनियर KG, जूनियर KG, इसमें अच्छी तालीम हो, ये गवाही मैं समय देता हूँ कि ये स्कूल को जवाबदारी खुद निभाएगी.
पत्रकारांची विशेष म्हणजे ही दोन शुभेच्छा पण आपल्याला पाठवून करत आहेत माननीय रामावळे या शाळेच्या शिक्षिका आहेत प्रायमरी टीचर रमाकांत म्हात्रे साहेब यांचं जोरदार स्वागत म्हणजे जोरात टाळावं सर यांचं जोरदार स्वागत होत आहे जोरात टाळावं जोरदार टाळावं म्हणजे संस्थापकांसाठी उद्घाटन होत आहे तो झालेला आहे गौरवाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे ऑफ एज्युकेशन प्रोसिजर या जोरदार टाळावं नमस्कार. मी या संस्थेचा अध्यक्ष म्हणून बोलतोय की आज आम्ही या शाळेचं उद्घाटन लिटिल स्टार या शाळेचं उद्घाटन मान्यवर लोकांकडून करून घेतला आणि आम्ही या भागातील स्टुडंटसाठी या शाळेमध्ये भरपूर काही ॲक्टिव्हिटीज ठेवलेले आहेत. आम्ही डान्सिंग प्रोग्राम वगैरे ॲक्टिव्हिटीज आणि खेळाचे प्रकार वगैरे आहेत, योगा आहे आणि शिक्षण ही चांगल्या प्रकारे आम्ही मुलांना या शाळेच्या माध्यमातून घडवून देऊ आणि जेणेकरून या शाळेतून मुलं कशी डेव्हलप होतील ह्याकडे आम्ही खूप चांगल्या प्रकारे लक्ष देऊ. तसेच इथे आजूबाजूचे जे लोक आहेत ह्या लोकांसाठी इथून शाळेत जाण्यासाठी खूप लांब प्रवास करावा लागतो आणि या परिसरामध्ये शाळा नसल्यामुळे हा उपक्रम आम्ही एक आमच्या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम इथे राबवलेला आहे आणि या उपक्रमातून नक्कीच आम्ही इथल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या मुलांना चांगल्या प्रकारे या शैक्षणिक बाबतीत घडवण्याचा प्रयत्न करू. ऍडमिशन साठी आम्ही चांगल्या प्रकारे एक सुविधा उपलब्ध म्हणजे फ्री ऑफ डिस्काउंट केले आणि आम्ही मुलांना गणवेश म्हणजे युनिफॉर्म आणि बुक्स आणि बॅग आणि ID कार्ड अशा प्रकारचे आम्ही हे आमच्या शाळेमार्फतच देणार आहोत. ऍडमिशन म्हणजे इतर स्कूल खूप प्रकारे डोनेशन घेतात आणि इथला परिसर खूप गरीब आहे आणि नोकर वर्ग आहे, कोणी लूम लाईन हमाल वगैरे चालत त्यांची मुलं पैशाच्या मुळे काही चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकत नाही आणि आता शाळा म्हणजे एक व्यवसाय झालेला आहे. तर त्या प्रकारे आम्ही न करता का इथे मुलांना शिक्षण कसं मिळेल आणि कमीत कमी फीस आणि इथे डोनेशन हा प्रकारच नाही आहे. फक्त ऍडमिशन घेऊन त्याच्यामध्ये आम्ही त्या मुलांना स्कूल मध्ये युनिफॉर्म, बुक, बॅग आणि आयडेंटिटी कार्ड असे मोफत देणार आहोत आणि सगळ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत.